नमस्कार. मोरया प्रकाशन आयोजित आजच्या या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की सध्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीचं वर्ष सुरू आहे आणि या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता उद्या होईल. तर अशा स्मृतिशताब्दी वर्षाच्या सांगतेच्या पूर्वसंध्येला मोरया प्रकाशन आणि त्याचे दिलीप महाजन, सुरेखाताई महाजन, गौरी देव आणि योगिनी आक्षले यांनी मला राष्ट्रदेव लोकमान्य टिळक या विषयावर माझे विचार आपल्यासारख्या जाणकार आणि टिळकप्रेमी श्रोत्यांपुढे मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मी सुरुवातीलाच जाणीवपूर्वक आजचा विषय राष्ट्रदेव लोकमान्य टिळक असा घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की मुळात टिळकांनी सुद्धा राष्ट्रदेव हा शब्द फार क्वचित वापरलाय, पण त्यांच्या आयुष्यातलं जे शेवटचं जाहीर भाषण होतं त्याच्या भाषणामध्ये त्यांचं जे शेवटचं वाक्य होतं ते असं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण अतिशय जबाबदारीनं वागलं पाहिजे. तुम्ही सर्वजण राष्ट्रदेव व्हा, कारण देव आणि देश ह्या गोष्टी वेगळ्या असूच शकत नाहीत. लोकमान्यांच्या आयुष्यातलं जे त्यांचं अखेरचं भाषण होतं त्यातलं हे अखेरचं वाक्य आहे. त्याच्या आधी लोकमान्यांनी राष्ट्रदेव हा शब्द त्यांच्या साठी शांतीच्या समारंभामध्ये वापरलेला आहे. त्यांच्या साठी शांतीच्या समारंभाचं प्रास्ताविक करताना टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि कर्नाटक सिंह गंगाधरपंत देशपांडे असं म्हणाले होते की लोकमान्य टिळक अजरामर नाहीत, पण टिळक तत्व म्हणजे पर्यायाने टिळकत्व हे मात्र अजरामर आहे. संकटांना न जुमानता शक्ती सर्वस्व खर्चून कार्य करत राहणं याचं नाव टिळकत्व. आणि टिळकांचं तत्वज्ञान दुसरं काहीही नसून संकटाची तमा न बाळगता आपलं कर्तव्य बजावत राहणं हेच होय, असं गंगाधरपंत देशपांड्यांनी त्या 61 समारंभाचं सुरुवात करताना किंवा प्रास्ताविक करताना म्हणलं होतं. आणि या 61 समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना लोकमान्यांनी केलेलं भाषण हे मुळातनं वाचण्याजोगं आहे, पण त्या भाषणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्यांनी हा शब्दप्रयोग केलेला होता. लोकमान्यांनी त्याचं वर्णन करताना असं म्हणलं होतं की उतार वयातला वाढदिवस म्हणजे सुखाच्या कोंदणात लपवलेलं दुःखच होय. माझ्यासारख्या माणसांना केलेल्या यक्कश्चित प्रयत्नांनी लोकमान्य स्वतःच्या कामगिरीचं वर्णन यक्कश्चित करतायत. मग आपण कुठे येतो मला माहिती नाही. त्या भाषणाच्या मध्यावरचा हा पॅरेग्राफ आहे. भाषणाची सुरुवात मी मगाशी म्हटलं त्या वाक्यांनी होते की उतार वयातला वाढदिवस म्हणजे सुखाच्या कोंदणात बसवलेलं दुःखच होय. त्या व्याख्यानाच्या मध्यंतरी मधल्या भागातला जो एक परिच्छेद आहे तो असा आहे की माझ्यासारख्या माणसानं केलेल्या यक्कश्चित कामगिरीने आपण तृप्त होऊ नका. आज आपणा सर्वांसमोर जे राष्ट्रकार्य उभं आहे ते इतकं मोठं, इतकं व्यापक आणि इतकं जरुरीचं आहे की त्याला आपण सर्वांनी माझ्यापेक्षा कितीतरी पट अधिक निश्चयानं आणि स्फूर्तीनं लागलं पाहिजे. ते दिनावधीवर टाकून चालायचं नाही. आपली सर्वांची मातृभूमी आपणा सर्वांस या उद्योगाला लागण्याचं आवाहन करीत आहे. मला वाटत नाही की तिचे पुत्र या आवाहनाचा अवहेर करतील. आणि त्या 61 समारंभातल्या सत्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणातलं त्यांचं शेवटचं वाक्य आहे, तथापि माझं कर्तव्य म्हणून मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करीन की मातृभूमीच्या अशा आवाहनाकडे लक्ष देऊन कोणताही भेदभाव मनात न बाळगता आपण सर्व राष्ट्रदेव होऊया. मला असं वाटतं की हे वाक्य तसंही एकंदरीतच राष्ट्रनिर्माण प्रक्रियेची सतत चालणारी आणि निरंतर अशी प्रक्रिया आहे. आणि त्यातही आता आपण करोना आणि गलवान यांच्या नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण, समाजकारण याचे करंट, क्रॉस करंट आणि अंडर करंट सध्या बघतोय, अशा वेळेला लोकमान्यांचं हे वाक्य सदैव कदाचित येणाऱ्या काळातलं आत्मनिर्भरतेचं पॉलिसी स्टेटमेंट किंवा मिशन स्टेटमेंट म्हणून ठेवावं की काय असं वाटावं असं हे वाक्य आहे. आणि या दृष्टिकोनातून एकंदरीतच लोकमान्यांचे नानाविध पैलू माझ्या या तासाभराच्या विवेचनामध्ये आपल्यासारख्या जाणकारांपुढे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक राष्ट्रदेव लोकमान्य असं हे शीर्षक घेतलं. एकंदरीतच लोकमान्यांचे जे बहुआयामित्व आहे ते इतक्या थोड्या वेळात आपल्यासारख्या जाणकारांपुढे मांडणं हे केवळ शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. कारण 1896 ते 1920 अशी तब्बल 24 वर्ष त्यांच्या निकट सहवासात असलेले साहित्य सम्राट न.चि. केळकर सुद्धा त्यांच्या 3 खंडात्मक चरित्रामध्ये लोकमान्यांविषयी असं म्हणतात
की बळवंतरावांना सर्वार्थाने जाणून घेणं हे केवळ अशक्य आहे. आणि त्याच्याबद्दलही जे नानाविध समज आहेत की टिळक भारत हे पुस्तक जे शील करंदीकरांनी लिहिलं आहे, त्या शील करंदीकरांनीही टिळक भारतमध्ये असंच लोकमान्यांविषयी म्हणलं आहे की लोकमान्यांचं संपूर्ण कर्तृत्व जाणून घ्यायचं तर एक अख्खं आयुष्य खर्ची पडावं लागेल, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. पार इकडे गीतेच्या अभ्यासापासून तिकडे क्रांतिकार्यापर्यंत आणि स्वातंत्र्य सेनानी असतानाच आंतरराष्ट्रीय अर्थकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण याचा अत्यंत दांडगा अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. एकंदरीतच या व्यक्तिमत्वाचा जर विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की नानाविध प्रकाराच्या तुलनेनं हे व्यक्तिमत्व जास्त सोपं जाईल. परंतु तसं करायचं झालं तर एक 5-6 दिवसांची निदान एखाद आठवड्याची तरी व्याख्यानमाला करावा लागेल आणि आत्ता तरी तो काही माझा करण्याचा निदान आज तरी विचार नाही. असं असल्यामुळे या मर्यादित वेळेमध्ये त्यांचे नानाविध पैलू जितक्या समर्थपणाने मला इथे मांडता येतील ते मी यथाशक्ती यथामती मांडण्याचा प्रयत्न करतो. मी मगाशी म्हटलं तसं की आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याचा लोकमान्य टिळकांचा अतिशय दांडगा अभ्यास होता. केवळ इतकाच त्यांचा अभ्यास होता अशातला भाग नाही, तर आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उपयोग करून घेणारा पहिला राजकारणी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. आणि हे मी केलेलं विधान नाही, तर टिळकांच्या आयुष्यातला जो चिरोल खटला गाजला त्या चिरोलनी त्याच्या आयुष्याच्या अखेरी व्यक्त केलेलं मत आहे. त्याच्या आधीच लोकमान्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की गांधींचा सौम्यपणा आणि विनय टिळकांच्या अंगी नव्हता, पण बुद्धिमत्ता आणि राजकारणातली मार्मिकता हा गुण गांधींपेक्षा टिळकांच्या अंगात जास्त होता. लेखणी आणि वाणी ही टिळकांची खरं म्हणजे हत्यारं. ते इंग्रजी भाषा चांगली लिहित आणि चांगली बोलत, पण स्वतःच्या खडबडीत पण जोरदार भाषेत तर ते कुणालाच हार जात नसत. चिरोल इतकंच म्हणलाय, पण त्या चिरोल खटल्याच्या समारोपाचं भाषण करताना चिरोलचे जे वकील होते सर एडवर्ड कार्सन, त्यांनी लोकमान्य टिळकांविषयी बोलताना असं म्हणलंय की इंग्रजांविरुद्ध द्वेष निर्माण करण्यासाठी टिळकांनी काहीही गोष्ट बाकी ठेवली नाही. त्या कामी धर्म, सण, उत्सव, समारंभ, चालीरीती, शिक्षण, लेखन, वाणी, व्याख्यानं या प्रत्येक गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग टिळकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी केलाय. सर एडवर्ड कार्सन त्या भाषणात पुढे असं म्हणतात की टिळकांनी राष्ट्रीय सभेमध्ये फारसं वक्तृत्व गाजवलं नाही, पण त्यांचा दुर्दम्य उद्योग, दुसऱ्यावर वचक पाडण्याची शैली आणि प्रत्येक साधनाचा योग्य उपयोग करून घेण्याचं त्यांचं कौशल्य या गुणांनी त्यांनी वजन पाडलं आणि त्यांच्या कर्तृत्व शक्तीबद्दल कोणालाही कोणत्याही प्रकारची शंका घेता येईल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व नाही. असं सर एडवर्ड कार्सन का म्हणाला असेल याचाही विचार केला पाहिजे. आणि त्याचाच जर धागा पकडायचा झाला तर मॉन्टेग्यू या परकीय मुत्सद्यांनी वर्णन करताना की जे पुढे आपले व्हाईसरॉय होते, लोकमान्यांचं असं वर्णन केलं की भारतातला सगळ्यात धोरणी, सगळ्यात बुद्धिमान आणि सगळ्यात धोकादायक मनुष्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती इतके वर्ष राज्य केलं त्यांचे हे प्रतिनिधी किंवा त्यांचे नागरिक असणारी ही व्यक्ती लोकमान्यांविषयी असं म्हणण्याचं कारण असं आहे की लोकमान्यांसारखे इतर अनेक स्वातंत्र्य सेनानी होते आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, ही गोष्ट सत्य आहे. परंतु लोकमान्यांनी जे काही प्रयोग सुरू केले किंवा लोकमान्यांनी जे काही अत्यंत हुशारीने केलेले प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची सर्वंकषताच इतकी होती की ब्रिटिश राजवटीला सुद्धा लोकमान्यांची दखल घेणं क्रमप्राप्त होतं. केवळ दखल घेतली असं नव्हे तर त्यांच्या वक्रदृष्टीच्या रडारवरती हा मनुष्य इतके मोठा काळ होता आणि इतक्या टोकाचा होता की एकंदरीतच त्या काळामध्ये 1901 साली कलकत्ता काँग्रेस अधिवेशन झाल्यानंतर बेलूरच्या मठामध्ये जेव्हा लोकमान्यांनी विवेकानंदांची भेट घेतली तेव्हा विवेकानंदांनीही लोकमान्यांना असं सुचवलं होतं की लोकमान्यांनी संन्यासाश्रम घ्यावा आणि कलकत्त्याला येऊन त्यांच्या मठाचं काम पाहावं आणि मग वेळाप्रसंगानंतर काही वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये परत जाऊन त्या मठाचं कार्य त्यांनी पुढे चालवावं. लोकमान्यांनी त्यावेळेला त्याला नकार दिला. ही गोष्ट जरी खरी असली तरी कदाचित विवेकानंदांसारख्या प्रज्ञाशाली पुरुषाला लोकमान्यांच्या कार्याची धग आणि तीव्रता आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारची त्यांच्यावरती असलेली वक्रदृष्टी याचं पुरेसं भान असावं आणि साहजिकच होतं. आणि म्हणूनच ही तीव्रता कमी करून लोकमान्यांचं स्वातंत्र्य कार्य अवेळीच ब्रिटिशांनी खुडून टाकू नये याकरता त्यांनी केलेला प्रस्ताव असेल.
हे नानाविध संदर्भ इतके सुरुवातीला द्यायचं कारणच असं की त्यामुळे या एकंदरीत माणसाच्या कार्यकर्तृत्वाची स्वकीयानी आणि परकीयानी घेतलेली दखल हे जसं त्याचं कारण आहे तसं त्याचे पैलूही किती मोठे असतील याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा अत्यंत अभ्यास आणि त्याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी घातलेली सांगड असा प्रयत्न करणारा सगळ्यात पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्यांनी त्या काळामध्ये एकंदरीत किती देशांची उदाहरणं त्यांच्या लेखनामध्ये त्यांच्या वाणीमध्ये दिली आहे त्याचा मुळापासून विचार करण्याजोगी आवश्यकता आहे. मी सहजमध्ये एकदा कधीतरी लोकमान्यांच्या लेखनामध्ये आणि भाषणांमध्ये आलेल्या देशांची यादी करत होतो आणि माझं जे काही मर्यादित वाचन आहे त्यावेळेला लोकमान्यांनी अशा दिलेल्या देशांच्या उदाहरणांची संख्या ही 118 देश आहे. कल्पना करा त्यावेळेला आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता, गुगल नव्हता, विकिपीडिया नव्हतं, काहीही सबसे तेज किंवा एक पाऊल पुढे नव्हतं. आणि जो पेशानं पूर्ण वेळ राजकारण करणारा पहिला भारतीय नेता आहे तो आपल्या अभ्यासातनं इतक्या देशांची सांगड घालतो किंवा इतक्या देशांची उदाहरणं तो मग पुणे म्युन्सिपाल्टीमध्ये बोलताना असेल, युनिव्हर्सिटीमध्ये बोलताना असेल, काउन्सिलमध्ये बोलताना असेल, जाहीर भाषणांमध्ये असेल, त्यांच्या अग्रलेखांमध्ये असेल, ही उदाहरणं देतो ही लक्षात घेतली पाहिजेत. आणि ही उदाहरणं देताना केवळ ते पर्यटन नाहीये तर त्याची स्वातंत्र्य लढ्याशी घातलेली सांगड हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आयर्लंडच्या लढ्याचं उदाहरण लोकमान्यांनी किती वेळा त्यांच्या भाषणातनं आणि लेखनातनं दिलंय याचे संदर्भ आपल्याला जागोजागी सापडतील. त्याचबरोबर झारशाही विरुद्ध लढणाऱ्या रशियनांचं जाहीर कौतुक आणि आदर्श वाचकांपुढे ठेवणारे पत्रकार आणि संपादक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. रशियाला हरवणाऱ्या जपानचं कौतुक करणारे टिळक हे पहिले लेखक आहेत. 4 जून 1905 जे त्यांनी पुण्याला भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये याचे सविस्तर संदर्भ सापडतात. त्याच भाषणामध्ये फिजी बेटावरल्या बेटबिगारीचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकमान्यांचा विचार करत असताना जी गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती गोष्ट ही आहे की लोकमान्यांनी त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की पुढच्या 100 ते 125 वर्षाच्या इतिहासामध्ये भारताला जर कोणत्या 3-4 देशांचं प्रामुख्याने लक्ष ठेवायचं असेल तर ते देश असतील चीन, इराण आणि अफगाणिस्तान. आजच्या संदर्भामध्येही हे 3 देश भारताच्या एकंदरीतच इकॉनॉमिक सुपर पॉवर होण्याकडे किंवा एकंदरीतच पॉलिटिकल सुपर पॉवर जरी म्हटलं नाही तरी जागतिक अर्थकारणाच्या राजकारणाच्या केंद्रे ज्या 3 राष्ट्रांवरती आपल्याला लक्ष ठेवणं क्रमप्राप्त आहे ती कारणं बदलतील पण लक्ष ठेवण्यावर लागलेलं अत्यावश्यक आहे ते 3 देशच बरोबर चीन, इराण आणि अफगाणिस्तानी आहेत. आणि त्याचं सुतोवाच 23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 या कालाचा कार्यकाल असलेली व्यक्ती त्या काळात करते हे आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. आणि या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला असं म्हटलं की एकंदरीतच त्या गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा विचार किती आहे हा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातली एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे चिरोल खटला. तो त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन लढला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रवासासाठी इंग्लंडला निघायच्या आधी नची केळकरांनी टिळकांना असं विचारलं होतं की हा खटला आपण जिंकू असं तुम्हाला वाटतं का. आणि त्यावेळेला टिळकाने असं त्याला दिलेलं उत्तर आहे की युद्ध जर लांबलं तर मी खटला जिंकेन पण युद्ध जर लवकर संपलं तर मी खटला हरेन. पहिल्या महायुद्धाविषयी ते म्हणतायत. ते युद्ध तुलनेनं 1914 ते 1918 असं 4-4.5 वर्षात संपलं आणि लोकमान्य तो खटला हरले. परंतु तो विषय नाहीये. विषय असा आहे मग केळकरांनी त्यांना असं विचारलं की मग तरीही इतकं असूनही तुम्ही तो खटला का लढताय किंवा तो खटला का तुम्ही सुरू करताय. तर लोकमान्यांनी दिलेलं उत्तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणले या निमित्ताने आपल्याला आपली भूमिका त्यांच्या देशात जाऊन मांडायची संधी मिळेल. कारण चिरोल हे निमित्त आहे. इतके दिवस चिरोलच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ब्रिटिश सरकारने माझ्यावरती शरसंधान केलंय. आता मी त्याच चिरोलच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या खटल्याच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याची मागणी त्या देशात जाऊन मांडण्याची संधी का सोडू. मुद्दा पहिला. आता एडवर्ड कार्सन आणि चिरोलचं ध्यान लक्षात घ्या. आणि मग त्याचं पुढचं त्यांनी कारण दिलंय की दुसरा एकही यातनं उद्देश कदाचित सफल होईल की आजपर्यंत आपल्या भारतीयांना सवय अशी आहे की ब्रिटिशांनी भारतीयांविरुद्ध खटले भरायचे पण या निमित्ताने आपल्या भारतीय जनतेच्या जर हेही लक्षात आलं की वेळप्रसंगी भारतीय जनता सुद्धा ब्रिटिश नागरिकांविरुद्ध वेळप्रसंगी ब्रिटिश सरकार विरुद्धही खटला भरू शकते तर ते कदाचित आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं पुढचं पाऊल असेल हा विचार करावा लागतो. आणि हा विचार करण्याचं कारण असं आहे की याची असलेली जी भूमिका आहे त्या पूर्णपणाने लोकमान्यांनी त्या निमित्तानं
युरोपमधल्या चळवळींचा अभ्यास केला आणि त्यापासून बोध घेत आपल्या इकडच्या सर्व योजनांमध्ये आणि स्वातंत्र्य लढ्याच्या प्रयत्नांमध्ये केलेली मदत आणि उचललेली पावलं हे त्याचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे व्हॅलेंटाईन चिरोलनी त्याच्या संपूर्ण खटल्यामध्ये वारंवार त्या दिवशी त्या वेळच्या कोर्ट प्रकरणांमध्ये सिद्ध करण्याचा किंवा निदान कोर्टाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एवढ्या करताच माझ्या भाषणाच्या सुरुवातीला किंवा आजच्या विवेचनाच्या सुरुवातीला की साधारणपणे या पैलूवरती फारसं बोललं जात नाही आणि म्हणून हा पैलू मी माझ्या आजच्या विवेचनाच्या सुरुवातीचा किंवा पहिला मुद्दा घेतला तो असा आहे की आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याचा सखोल अभ्यास करत त्याची भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सांगड घालणारा पहिला भारतीय स्वातंत्र्य सेनानी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. आज एकंदरीतच आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्यात आपल्या देशाची असलेली भूमिका याचा जर विचार केला तर अशाही अर्थाने राष्ट्रदेव म्हणून लोकमान्यांकडे बघता येईल का याचा मला विचार करावा लागतो. आणि त्यांना आज राष्ट्रदेव म्हणण्याचं दुसरं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून एक संबोधन केलं आणि त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. आणि मग त्याला अनुषंगून 13 मे ते 17 मे या 5 दिवसामध्ये दररोज 1.5 तास अशी साधारणपणे 6.5 तासाच्या पत्रकार परिषदा केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय अनुराग सिंगजी ठाकूर यांनी घेतल्या. आणि या 6.5-7 तास चाललेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलेली एक महत्वाची घोषणा अशी आहे की संरक्षण म्हणजे डिफेन्स या क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण आपण 49% 74% वाढवलं. आणि एवढंच असं नव्हे तर एकंदरीतच संरक्षणामधल्या FDIचा विचार करत असताना त्यांनी असं सांगितलं की होता होई तो जास्तीत जास्त शस्त्रास्त्र निर्मिती ही भारतामध्ये करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे विधान जेव्हा मी ऐकलं किंवा एकंदरीतच 12 मेचं पंतप्रधानांचं भाषण ऐकलं त्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये जेवढे मुद्दे आले ते तर महत्वाचे आहेतच पण जे 2 उल्लेख आले नाहीत पण ती संपूर्ण पार्श्वभूमी त्याची आहे तेही 2 शब्द तितकेच महत्वाचे आहेत. एक आहे चीन आणि दुसरा आहे स्वदेशी. त्यामुळे त्या दिवशीचं पंतप्रधानांचं भाषण असेल किंवा मी मगाशी म्हटलं ती डिफेन्स मधली घोषणा असेल हे ऐकताना सरकन मला असं वाटलं की या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांच्याही भाषणामध्ये आणि निर्मलाजी सीतारामन आणि अनुराग सिंगजी ठाकूर यांच्याही विवेचनामध्ये नावनिशिवार लोकमान्य टिळकांचा उल्लेख यायला हवा होता. दुर्दैवाने तो आला नाही ही गोष्ट वेगळी. नंतरच्या काळामध्ये मन की बात मध्ये ओझरता का होईना उल्लेख पंतप्रधानांनी लोकमान्यांचा जरूर केला परंतु जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर जो हौद से गया वो बुन से आता नाही अशी परिस्थिती होती. याच्यात माझ्या आडनावाचा दोष असेल पण इतिहासातली एक घटना या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या जाणकारांच्या समोर मांडायला मला मनापासून आवडेल. ही जी घोषणा आहे किंवा हे जे धोरण आपण आता अवलंबायचा प्रयत्न करणार आहोत की एकीकडे आपण फ्रान्सचं राफेल आणतोय पण त्याच वेळेला HAL मध्येही दुसऱ्या काही गोष्टी होतील का याचाही विचार करू शकतो आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची निर्मिती ही भारतामध्ये करू शकतो. पण ही मागणी आत्ता धोरण म्हणून आपण पहिल्यांदा मांडत असलो असातला भाग नाहीये. 1891 साली नागपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी केलेली ही मागणी आहे. 1891 साली लोकमान्यांनी असं सांगितलं की भारतीय फौजा त्यांनी हिंदुस्थानी फौजा असा शब्द वापरलाय. हिंदुस्थानी फौजा जे काही शस्त्रास्त्र वापरतील मग ते बंदुका असेल दारुगोळा असेल तोफा असतील जे काही असेल त्याच्या संपूर्ण निर्मिती ही भारतामध्ये झाली पाहिजे. आणि अशा निर्मितीच्या संबंधामध्ये जर वेळ आली तर परदेशी गुंतवणूक चालेल परदेशी तंत्रज्ञान चालेल पण परदेशी तंत्रज्ञ नकोत. परदेशी तंत्रज्ञ इथे येऊ शकतात परंतु त्यांनी किती काळामध्ये भारतीय अधिकाऱ्यांना भारतीय कर्मचाऱ्यांना त्या तंत्रज्ञानाशी अवगत करून दिलं पाहिजे आणि एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये हे परदेशी तंत्रज्ञ परत गेले पाहिजेत. इतकी स्पष्ट मागणी करणारी घोषणा आजही आपल्या धोरणामध्ये नाही. 1991 पासून आपल्या देशामध्ये आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवतोय आणि तेव्हापासून या ना त्या स्वरूपामध्ये थेट विदेशी गुंतवणूक किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याची चर्चा आपल्या देशामध्ये होते. काही क्षेत्रांमध्ये ती फार मोठ्या प्रमाणावरती येते हे आपण आता रिलायन्स जिओच्या उदाहरणामध्ये पाहतोय. असं असताना सुद्धा थेट विदेशी गुंतवणुकीचं नेमकं स्वरूप आपल्या देशात किती जणांना माहिती असतं हा प्रश्न आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी अनेक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये मॅनेजमेंट स्टुडंट्स समोर मॅनेजमेंट प्रोफेशनल्स समोर इकॉनॉमिक्स फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटवरती सेशन्स घेत असतो आणि त्यातल्या अनेक लेक्चर्समध्ये मला हे स्पष्ट करावं लागतं की विदेशी गुंतवणूक फक्त पैशाची नसते
विदेशी गुंतवणूक पैशाची असू शकते, विदेशी गुंतवणूक तंत्रज्ञानाची असू शकते, तंत्रज्ञान मी टेक्नॉलॉजी अशा अर्थी शब्द वापरतोय. विदेशी गुंतवणूक ही या ना त्या स्वरूपाच्या सेवांमधलीही असू शकते. एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या देशामध्ये जेट एअरवेजची जी इथियाड बरोबरची पार्टनरशिप होती, आता जेट एअरवेज ही बंद पडली ही गोष्ट सोडून द्या, पण जेट एअरवेजमध्ये इथियाड एअरवेजनी जी गुंतवणूक केली ती जशी पैशाची होती तशी जगातल्या अत्यंत महत्वाच्या 5 एअरपोर्टवरती इथियाडच्या नावाने असलेले जे त्यांचे पार्किंग बेज होते त्याच्याही संदर्भातली होती. कल्पना करा, आज इतक्या स्वरूपाची गुंतवणूक करत असतानाही आपण हे स्पष्ट करत नाही की आम्हाला कोणती गुंतवणूक चालेल, पैशाची चालेल, तंत्रज्ञानाची चालेल, तंत्रज्ञाची चालेल, टेक्निकल सर्व्हिसेसची चालेल की सपोर्ट सर्व्हिसेसची चालेल. त्यावेळेला जेव्हा आपल्या देशाचं स्वातंत्र्य हे आपल्या कोणाच्या दृष्टिक्षेपामध्येही नव्हतं, त्यावेळेला केवळ परतंत्र भारताचा नव्हे तर स्वतंत्र भारताचाही विचार करणारं संरक्षण धोरण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 1891 साली नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये मांडतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे म्हणता मला कोणाचाही दोष द्यायचा माझं उदाहरण नाही किंवा उद्देश नाही, परंतु हे लक्षात अशासाठी घेतलं पाहिजे की लोकमान्यांच्या या भूमिकेमध्ये सातत्य आहे. लोकमान्यांनी केवळ ही संरक्षणाबद्दल केलेली भूमिका नाहीये. त्यावेळेला मॉरिशसमधनं साखर आयात करण्याचेही प्रयत्न आपल्या देशात सुरू होते. त्याला काउन्सिलमध्ये विरोध करत असतानाही लोकमान्यांनी हीच भूमिका मांडली आहे की मॉरिशसमधली साखर नको, मॉरिशसमधलं तंत्रज्ञान चालेल, कारण आमच्याकडे ऊस आहे, आमच्याकडे कामगार आहेत, आमच्याकडे साखर कारखाने आहेत आणि आमच्याकडे साखरेला असलेली बाजारपेठही आहे. अशा वेळेला जर मॉरिशसची साखर आमच्यापेक्षा स्वस्त दराने आणि चांगल्या प्रतीची असेल तर ते तंत्रज्ञान चालेल, पण मॉरिशसची साखर चालणार नाही. कल्पना करा, आजही आपल्याकडे इतकं आपण फार मोकळेपणाने इतक्या स्पष्टपणानं धोरणात्मक उल्लेख आणि उदाहरणं आपण घेत नाही, धोरणात्मक पवित्राही आपण घेत नाही. या ना त्या स्वरूपामध्ये कदाचित तो अंमलातही आणला जात असेल, परंतु त्याचं असं शब्दबद्ध करणं हा प्रकार होत नाही. पण लोकमान्यांनी तो 1891 साली केला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याचा अभ्यास करत त्याची सांगड भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी घालणारा हा पहिला सेनानी, स्वातंत्र्य सेनानी आहे. तसंच जर वर्णन दुसऱ्या शब्दांमध्ये लोकमान्यांचं करायचं झालं तर ते असं करावं लागेल की आपलं कोणत्याही धोरणाविषयी किंवा पवित्र्याविषयी केवळ परतंत्र भारताचा विचार न करता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्याही भारताचा विचार करणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा उल्लेख आणि आदर्श ठेवावा लागेल. आणि अशाही अर्थानं मी माझ्या आजच्या विवेचनाचं शीर्षक हे राष्ट्रदेव लोकमान्य टिळक असं ठेवलेलं आहे. हा जो एकंदरीतच शस्त्रास्त्र निर्मिती भारतात झाली पाहिजे अशी लोकमान्यांनी केलेली मागणी आहे, त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया. याचे संदर्भ टिळकांच्या लेखनामध्ये, टिळकांच्या अग्रलेखामध्ये, टिळकांच्या भाषणामध्ये वारंवार आढळतात. आणि हे समजून घेण्याचं कारण असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध 1857 आहे. आणि त्या 1857 स्वातंत्र्य युद्धाचा जो पहिला ट्रिगर, पहिली ठिणगी जी होती ती एकंदरीतच त्या काडतुसांना लावलेली चरबी अशी होती. कारण त्या चरबीच्या संदर्भामध्ये अशी भूमिका आपल्याकडे मांडली गेली की त्याला गायीची किंवा डुकराची चरबी लावलेली आहे आणि ती काडतुसं तोंडाने काढावी लागतात. गाय हे हिंदूंना परमदैवत आणि डुक्कर हे मुसलमानांसाठी अतिशय निषिद्ध पशु. त्यामुळे एकाचं परमदैवत आणि दुसऱ्याचा निषिद्ध पशु हे कारण जरी अत्यंत टोकाचं असलं तरी सुद्धा परिणाम एकच होता की एकाला पवित्र आणि दुसऱ्याला निषिद्ध असलेल्या, हिंदूंनी सांगितलं पवित्र आहे म्हणून, मुसलमानांनी सांगितलं निषिद्ध आहे म्हणून, ती काडतुसं तोंडाने काढायला त्यांनी नकार दिला आणि तिथनं तो ट्रिगर आहे. लोकमान्यांची याच्याबद्दलची भूमिका अशी आहे की त्या संपूर्ण उत्पादन प्रक्रियेमध्येच जेव्हा आपलीच माणसं सहभागी असतात त्यावेळेला आपोआपच या उत्पादनाची निर्मिती आणि प्रक्रिया काय आहे हे आपल्याला स्पष्ट होत राहतं. त्या निमित्तानं त्या क्षेत्राशी ओळख होते आणि म्हणून तंत्रज्ञ आले तरी ते परत गेले पाहिजेत, बाकीचा कारखाना हा भारतीयांनी चालवला पाहिजे, ही 1891ची मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं म्हणणं असं आहे की जर परकीय गुंतवणूक येणार असेल तर ते साहजिकच त्याही काळात अर्थकारणी म्हणून लोकमान्य किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात हे लक्षात घ्या. ते म्हणले स्वकीय गुंतवणूक असेल किंवा स्वदेशी गुंतवणूक असेल तर कारखाना जोरात चालणार नाही, जोमात चालणार नाही असं मी म्हणत नाही,
परंतु ब्रिटिश ज्या पद्धतीने आपल्यावरती राज्य करतायत, आपल्याकडनं ज्या पद्धतीची लुटमार करतायत, अशा वेळेला आपल्याकडे देशांतर्गत बचतीची साधनं बेताची आहेत आणि त्यामुळे अशा ठिकाणी आपण किती प्रमाणामध्ये एकरकमी गुंतवणूक करू याचा विचार केला पाहिजे. आणि ब्रिटिश सरकार आपल्याला फक्त यूज अँड थ्रो पद्धतीने जर वापरणार असेल तर तेही स्वतःची गुंतवणूक किती करतील याचा विचार केला पाहिजे. अशा वेळेला परदेशी गुंतवणूक चालेल, हे पहिलं गणित. दुसरं गणित, अशा वेळेला जेव्हा परदेशी गुंतवणूक आपल्याकडे येत राहील त्यावेळेला साहजिकच ते जास्तीत जास्त उत्पादन करून घेण्याकडे त्याचा कल राहील. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर उत्पादन म्हणजे मोठ्या प्रमाणावर रोजगार म्हणजे मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न असं आहे. म्हणजे यातनं एकंदरीतच भारतीय कुटुंब व्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था याच्यामधलं उत्पन्नाचं प्रमाण वाढेल, हे एक गणित आहे. केवळ या शस्त्रास्त्रांची निर्मिती पूर्णपणाने भारतात झाली पाहिजे अशी मागणी करून लोकमान्य थांबत नाहीत. लोकमान्यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, नंतरच्या काळामध्ये सावरकरांचंही तेच धोरण आहे, कदाचित तिथेही ती गुरु शिष्य परंपरा चालू राहते का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, की लोकमान्यांनी कधीही लष्करी सेवा म्हणजे डिफेन्स आणि प्रशासकीय किंवा मुलकी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस याच्यावर बहिष्कार घाला अशी मागणी केलेली नाही. लोकमान्यांच्या निधनानंतर जे काही राजकारण आपल्या देशामध्ये झालं तिथे अशा सर्वंकष बहिष्काराची जरूर चर्चा झाली, पण लोकमान्यांनी त्यांच्या हयातभर पूर्णपणाने भारतीयांनी लष्करामध्ये आणि मुलकी सेवेमध्ये जावं याला सतत प्रोत्साहन दिलेलं आहे. नुसतं टिळकांचा स्वभावच नाही, कारण कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे जसे केळकर त्यांचे 1896 ते 1920 कालातले सहकारी आहेत, तसेच कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हेही लोकमान्यांचे 1896 ते 1920 या काळामधले सहकारी आहेत. कारण खाडीलकरांच्या काहीच महिने आधी नची केळकर केसरीमध्ये रुजू झालेले आहेत. तर ते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लोकमान्यांचं वर्णन करताना असं म्हणतात की केवळ अभ्यास हा लोकमान्यांचा स्वभाव नाही, अभ्यास आणि आचरण याची सातत्याने घातलेली सांगड म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भगवद्गीतेमध्ये ज्या पद्धतीचं वर्णन त्यांनी श्रीकृष्णाने केलंय त्याचं अत्यंत आचरणातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लोकमान्य, असं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर म्हणतात. सर्वज्ञ अधिक सर्वकृत म्हणजे लोकमान्य अशी लोकमान्यांची व्याख्या कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर करतात. हे इथे आपण लक्षात का हे उदाहरण दिलं किंवा हे वाक्य सांगितलं तर डिफेन्स मधली ही भूमिका लोकमान्यांची तशीच आहे. लोकमान्याने असं म्हटलं की असं जेव्हा वाढीव प्रमाणावरती होत असेल तर त्याचा उपयोगही भारताला करता आला पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला लोकमान्यांनी लावून धरलेली मागणी अशी आहे की भारतीयांनी जास्तीत जास्त प्रमाणावरती लष्करामध्ये गेलं पाहिजे. काही प्रमाणामध्ये ब्रिटिश राजवट त्याच्या विरुद्ध होती. जेव्हा लोकमान्य काउन्सिलचे सभासद होते तेव्हा लोकमान्यांनी काउन्सिलमध्ये हा विषय लावून धरलेला आहे. तर तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी असं सांगितलं की ज्या पद्धतीचं प्रशिक्षण सैन्यामध्ये येण्यासाठी घ्यावं लागतं त्यासाठी जी चिकाटी लागते, जे धाडस लागतं, जे साहस लागतं, जी शारीरिक मानसिक बौद्धिक शक्ती लागते त्याच्यामध्ये भारतीय माणसं कमी पडतात आणि त्यामुळे कित्येक वेळेला ते मध्यातच हे प्रशिक्षण सोडून जातात आणि सरकारचा खर्च वाया जातो. लोकमान्यांनी असं सांगितलं की समजा जर या प्रशिक्षणाची हमी मी दिली तर तुम्ही घ्याल का, तर आता ही मागणी नाकारता येत नाही. म्हणून मग ब्रिटिश राजवटीने लोकमान्यांना विचारलं की याची तुम्ही प्रॉमिसरी नोट द्याल का. लोकमान्य म्हणले मी प्रॉमिसरी नोट द्यायला तयार आहे. अत्यंत काय म्हणू अवाजवी अशा रकमेची अत्यंत अत्यल्प अशा काळामध्ये अवाजवी रकमेची प्रॉमिसरी नोट देण्याची सूचना ब्रिटिश राजवटीनं लोकमान्यांना केली. लोकमान्यांनी ती प्रॉमिसरी नोट दिली. साहजिकच ब्रिटिश राजवटीने त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही पुढे केलेली नाही. मी कारवाई म्हटलेलं नाही, मी कार्यवाही म्हटलंय. परंतु या मागची जी लोकमान्यांची भूमिका आहे ती लक्षात घेतली पाहिजे. लोकमान्यांचं म्हणणं या बाबतीत असं आहे की आज आम्ही जरूर पारतंत्र्यामध्ये असू पण आज ना उद्या आम्हाला स्वातंत्र्य नक्कीच मिळणार आहे आणि मग स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या रक्षणासाठीही आणि एरवीही तिथे आम्हाला अनुभवी माणसं लागतील. अनुभव एका रात्रीत जन्माला घालता येत नाही, तो आधीपासून मिळवावा लागतो आणि म्हणून लोकांनी सैन्यामध्ये गेलं पाहिजे. इतकंच त्याच्या मागची भूमिका आहे, अशातला भाग नाही. तर लोकमान्य पुढे जाऊन असं सांगतात की आज ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत असलेल्या या लष्करामध्ये आपण काम करत असल्यामुळे ब्रिटिश राजवट जिथे जिथे लढाई लढत असेल तिथे तिथे या भारतीय फौजांना त्या ब्रिटिश फौजेतल्या भारतीयांना जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे वेगवेगळे भूगोल तर शिकायला मिळतातच पण वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये किती प्रकारचं लष्करी डावपेच आणि तंत्र स्वीकारावी लागतील आणि शिकावी लागतील यालाही आपोआप ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये आपण एक्सपोजर असं म्हणतो ते मिळतं.
आता विचार करा, शस्त्रास्त्रांचं उत्पादनही आपल्यात, गुंतवणूक ही आपल्या देशामध्ये, उत्पादनही आपल्या देशामध्ये, त्याचा वापर करणाराही मनुष्य आपला, म्हणजे संपूर्णपणाने इन्व्हेस्टमेंट टू प्रोडक्शन टू इन्कम टू युटिलायझेशन, हे जे आपण इकॉनॉमिक्समध्ये किंवा फायनान्समध्ये जे सर्कल शिकतो, त्या सर्कलचा फार मोठ्या प्रमाणावरती आणि पूर्णपणाने विचार करणारा पहिला राजकीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, याचा विचार करावा लागतो. बरोबर याच तंत्रातून ते मॉरिशसच्या साखरेकडे बघतात. हे उदाहरण मी पहिल्याच मुद्द्यात दिलंय, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती आत्ता करत नाही. जे त्यांचं म्हणणं लष्करी सेवेबद्दल आहे, बरोबर तेच म्हणणं त्यांचं सिव्हिल सर्व्हिसेस किंवा मुलकी सेवेमध्ये आहे. या बाबतीतलं चिंतामणराव देशमुखांचं उदाहरण आपण सगळ्यांनी पूर्णपणाने विचार केलेला आहे. लोकमान्यांनी किती आयुष्यभर याचा विचार, आणि ह्या अर्थाने मी त्यांना राष्ट्रदेव लोकमान्य म्हणतोय. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की ज्या वेळेला आपण अशा पूर्णपणाने आत्मनिर्भर भारत अभियानाचा विचार मांडतो, की जी मूळ संकल्पना पूर्णपणाने लोकमान्यांची आहे, याचा विचार करा. पंतप्रधान फक्त आत्मनिर्भर म्हणून थांबलेले नाहीत. त्या आत्मनिर्भरला स्वदेशी हा शब्द न वापरता त्यांनी जी स्लोगन दिली, बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल. मग आता जे डिफेन्स मधली मागणी आहे, आता जी साखरेमधली मागणी आहे, तीही बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल आहे की नाही? आता त्याचं कॉपीराईट, पेटंट आणि ट्रेडमार्क लोकमान्यांनी त्या काळात घेतला नाही, म्हणून लोकमान्यांना आज नावनिशिवार उल्लेख टाळणं हे अयोग्य आहे असं कदाचित मला मनापासून वाटतं. कदाचित म्हणण्याचं कारण असं की याच्या पाठीमागे कदाचित माझ्या आडनावाचा दोष असेल. परंतु ज्या पद्धतीची मागणी त्यांनी तिथेच केली, 1891ला केली, अशातला भाग नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1916 हे लोकमान्यांच्या आयुष्यातलं अत्यंत महत्वाचं असं वर्ष आहे. त्या काळामध्ये लोकमान्यांच्या आयुष्यातल्या 3 महत्वाच्या घटना झाल्या. आपण जे लोकमान्यांचं एक अत्यंत लोकमान्यांच्या संपूर्ण आयुष्याची आपण मला वाटतं बायलाईन म्हणून ते वाक्य आता त्यांच्याशी जोडलंय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य लोकमान्यांनी 1916 साली पहिल्यांदा उद्गारलंय. लोकमान्यांच्या आयुष्यातली 1916 सालची दुसरी महत्वाची घटना आहे लखनौ काँग्रेस. ती काही प्रमाणामध्ये वादामध्ये सापडते, ही गोष्ट वेगळी. परंतु ब्रिटिशांची लढताना आपण एकत्र असलं पाहिजे या दृष्टिकोनातनं लखनौ काँग्रेसमध्ये लोकमान्यांनी केलेला प्रवेश आणि काँग्रेसच्या वतीनं मुसलमानांसाठी केलेली करारावर सही आणि मुस्लिम लीगच्या बाजूनी मोहम्मद अली जिनानी केलेली सही, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपण स्वतंत्र झालो पाहिजे, या विचाराबरोबरच त्यासाठी आपण अखंड राहिलं पाहिजे, अशी रचना त्या काळात करणारा माणसाला राष्ट्रदेव नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आपल्याला बॅरिस्टर मोहम्मद अली जिना नंतरच्या काळामध्ये एका वेगळ्या संदर्भामध्ये माहिती आहे, असा तो माझा विषय नाही. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकमान्यांच्या आयुष्यामध्ये जे 3 राजद्रोहाचे खटले झाले 1898, 1908 आणि 1916, त्यातल्या एका खटल्यामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे लोकमान्यांचे सहकारी आहेत. आणि लोकमान्यांच्या शोकसभेमधलं बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचं विधान लोकमान्यांविषयी असं आहे की लोकमान्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणामध्ये आता एखाद्यावर विश्वास ठेवता येईल असं नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही. मला फार असं वाटतं की 1920 पेक्षा थोडा जास्त काळ जर लोकमान्य टिकले असते, लोकमान्य जर हयात राहिले असते, लोकमान्यांचं जर निधन 1920 मध्ये झालं नसतं, तर कदाचित आपल्या भारताच्या इतिहासाला, भारताच्या राजकारणाला आणि भारताच्या अर्थकारणाला वेगळं वळण लागलं असतं का, याचा विचार करू. ती लखनौ काँग्रेस हेही लोकमान्यांच्या आयुष्यातली 1916 सालची अत्यंत महत्वाची घटना आहे. याला मी केवळ यासाठी त्यांनी सही केली म्हणून मी त्याला महत्वाची घटना म्हणत नाही किंवा म्हणून मी त्यांना राष्ट्रदेव म्हणत नाही. पण काँग्रेसच्या इतिहासातलं लखनौ काँग्रेस हे अत्यंत सुनियोजित अधिवेशन होतं असा उल्लेख केला जातो. आणि लखनौ काँग्रेसचं दुसरं वर्णन किंवा त्याच्यासाठी मला राष्ट्रदेव अशासाठी म्हणायचंय की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सुरतेची काँग्रेस उधळल्या गेल्यानंतर लोकमान्य तसे काँग्रेसच्या बाहेर होते आणि 1916च्या लखनौ काँग्रेसच्या निमित्ताने लोकमान्य पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये कार्यरत झालेले आहेत. आणि त्यामुळे सुरतेच्या काँग्रेसच्या वेळचे लोकमान्य आणि लखनौ काँग्रेसच्या वेळचे लोकमान्य याच्यामधल्या लोकमान्यांचं राष्ट्रीयत्व हे पूर्णपणाने ते काँग्रेसच्या बाहेर असताना झालेलं आहे. त्यामुळे नॉट बिकॉज ऑफ काँग्रेस बट इन स्पाइट ऑफ काँग्रेस लोकमान्यांनी आपलं राजकीय नेतृत्व आणि आपलं राजकीय कर्तृत्व हे एस्टॅब्लिश, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय, एस्टॅब्लिश केलेला आहे, सिद्ध केलेला आहे. कारण लोकमान्यांचं राजकारणातलं घडत गेलेलं नेतृत्व हे इव्हॉल्व्ह होत गेलेलं नेतृत्व आहे. लोकमान्यांना कोणीही राजकीय नेतृत्व हे पिढीजात पद्धतीने दिलेलं नाही.
राजकारणात यशस्वी होण्यासाठी जो पैसा लागतो, घराणं लागतं, सरकारी राजमान्यता लागते, या ना त्या स्वरूपामध्ये हाती असलेला प्रचंड पैसा लागतो, यातली कोणतीही गोष्ट लोकमान्यांकडे नव्हती. आणि तरीही पक्षाच्या पलीकडे जात संपूर्ण देशभर आपलं कर्तृत्व गाजवण्याचा विचार करणारी ही जी माणसं आहेत, यांचा विचार वेगवेगळ्या अर्थानं तुलनात्मक परिस्थितीमध्ये केला पाहिजे का, याचा मला विचार करावासा वाटतो. नंतरच्या काळामध्ये पंडितजी, इंदिराजी, अटलजी आणि हल्लीच्या काळामध्ये मोदीजी हे त्या पद्धतीचं नेतृत्व आहे का, असा तुलनात्मक अभ्यास करावा असा मोह मला वारंवार होत असतो. आणि अशाही अर्थाने मी त्यांना राष्ट्रदेव असं म्हणतोय. 1916 मधली लोकमान्यांच्या आयुष्यातली जी तिसरी महत्वाची घटना आहे आणि ज्यासाठी मी त्यांना राष्ट्रदेव असं म्हणतो, ती आहे होम रूल लीग. आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकत असताना, शाळेमध्ये इतिहास शिकत असताना होम रूल लीग हे पूर्णपणे डॉक्टर ॲनी बेझंट या नावाशी जोडलेली चळवळ आहे. पण आपण आवर्जून हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या होम रूल लीगमध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांचं नक्कीच योगदान आहे, ते जरा सुद्धा नाकारायचं कारण नाही. परंतु डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या बरोबरीने महम्मद अली जिना आणि लोकमान्य टिळक यांचाही सहभाग त्या योजनेमध्ये आहे. केवळ या कारणासाठी मी त्यांना राष्ट्रदेव किंवा होम रूल लीगचा उल्लेख आज करत नाहीये. तर त्या होम रूल लीगच्या स्थापना व्हायच्या 1916च्या अधिवेशनामध्ये आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण हे पहिल्यांदा मांडलं गेलं. आणि तेव्हापासून एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अशा प्रकारचे ठराव, प्रस्ताव किंवा धोरण मांडण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि म्हणून मी लोकमान्यांना राष्ट्रदेव म्हणतोय. आणि या दोन्ही धोरणांचे बोलवते धनी किंवा ज्याला आपण ब्रेन बिहाइंड द कन्सेप्ट असं म्हणतो, मी मुद्दामून ब्रेन बिहाइंड द प्लॉट म्हटलेलं नाही. प्लॉटला एक प्रकारचा नकारात्मक अर्थ आहे आणि कन्सेप्टला पूर्णपणाने सकारात्मक आणि संकल्पनात्मक अर्थ आहे. तर ही जी संकल्पना आहे की राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जर ते वार्षिक असेल तर वार्षिक अधिवेशनामध्ये अशा पद्धतीचे ठराव आणि अशा पद्धतीची चर्चा झाली पाहिजे, हाही मापदंड आणि पायदंड तिथपासून सुरू झाला आहे. आणि बॅरिस्टर महम्मद अली जिनांच्या नंतरच्या लिखाणामध्ये याचे संदर्भ आहेत की याचे बोलवते धनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. अशाही अर्थी मी त्यांना आज राष्ट्रदेव लोकमान्य म्हणतोय. आणि राष्ट्रदेव लोकमान्य म्हणण्याचं दुसरं होम रूल लीगच्या संदर्भातलं लोकमान्यांचं कारण असं आहे की फक्त आर्थिक, परराष्ट्र आणि संरक्षण धोरण यातला भाग नाही, तर होम रूल लीग हे प्रतियोगी सहकारितेचं पुढचं पाऊल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असा विचार करत असताना जे मिळेल ते आधी बगलेत मारून घ्यायचं आणि मग उरलेल्या गोष्टींसाठी त्या क्षणापासून आपला पुढचा संघर्ष सुरू करायचा, याचा जो उपोद्घात आहे हा लोकमान्यांनी राजकीय दृष्ट्या या होम रूल लीग मध्ये केलाय. एकंदरीतच लोकमान्यांनी हे जे गणित आहे की जे मिळेल ते आपल्या पदरामध्ये आधी पाडून घ्यायचं, मग त्याच्या जोरावरती पुढच्या उरलेल्या गोष्टींसाठी पुढचा संघर्ष उभा करायचा, हे लोकमान्यांनी त्यांचं पहिलं तंत्र घोटवलं ते जेव्हा कामगार पुढारी या नात्यानं पुढे आले गेले तेव्हा. नंतरच्या काळामध्ये आर.जे. मेहता आणि श्रीपाद अमृत डांगे यांनी याचा उपयोग केलेला आहे. श्रीपाद अमृत डांग्यांचं जी पुस्तक आहेत त्या पुस्तकामध्ये याचे संदर्भ वारंवार सापडतात. श्रीपाद अमृत डांगऱ्यांनी हेच सांगितलं की हे आम्ही लोकमान्यांपासून शिकलो. कल्पना करा, श्रीपाद अमृत डांगरे कम्युनिस्ट, लोकमान्यांना कोणत्याही अर्थाने कम्युनिस्ट म्हणता येत नाही, मग या माणसाला तरीही राष्ट्रदेव म्हणायचं की नाही? आणि त्याच्या मागचं जे गणित आहे हे गणित लक्षात घेऊया. मगाशी जे संरक्षणाचा विचार करताना म्हणलं की त्या निमित्ताने सैन्यात गेलं किंवा तिथे गेलं तर आपलं अर्थार्जन होईल आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवता येईल, याचा विचार हाच या कामगार पुढाऱ्यांमध्ये आहे. ते म्हणाले एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जशी गिरणी मालकांना त्या गिरणीची आवश्यकता असते तशी गिरणी कामगारांनाही आवश्यकता असते. मुंबईतल्या कापड गिरणी कामगारांचे सगळ्यात मोठे त्या काळातले कामगार नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. त्यामुळे ते म्हणले ती गिरणी चालू राहिली तर आपल्याला त्याच्यामध्ये नोकरी मिळू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने काहीही झालं तरी तो एका टोकाला नेऊन संघर्ष करायचा. आता त्याची मागची गणितं आणि पडद्यामागच्या हालचाली हा आजचा विषय नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये याच कापड गिरणीचा आज मितीलाही अधिकृतपणाने संप बंद झालेला नाही. यातनं आपण ज्या डोंबिवलीमध्ये राहतो त्याच्या प्रीमियरचं काय झालं, कुर्ल्याच्या प्रीमियरचं काय झालं हा विषय नाही, परंतु लोकमान्य तशा पद्धतीचे कामगार पुढारी नाहीत आणि म्हणून मी त्यांना राष्ट्रदेव म्हणतोय. ते म्हणले जे मिळतं ते आधी पगार आपल्या हातात पाडून घेतलं पाहिजे, कारण आपला चरितार्थ त्याच्यावर अवलंबून आहे.
त्या पैशाच्या जोरावरती आपली घरदार चालू शकतं आणि मग असं काहीतरी संघर्ष करून मिळतं असं जेव्हा आपण त्यांना पटवून देऊ शकतो त्यावेळेला ती मंडळी पुढच्या संघर्षासाठी मानसिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आपल्याला साथ देतात. केवळ ती घरातली माणसं साथ देतात असं नव्हे, तर कदाचित तो कामगारही त्यात नव्या ताकदीनं, नव्या हुरूपानं त्याच्यामध्ये उभा राहतो. आणि म्हणून जे मिळतं ते आधी बगलेत मारून घ्यायचं आणि मग पुढच्या गोष्टीसाठी करायचं, हा विषय आहे. आणि मग हेच गणित जेव्हा ते बाकीच्या सर्वसाधारण सामाजिक सुधारणांमध्ये राबवतात आणि म्हणून मग ते असं म्हणतात की लोकाला मानवेल तितकंच पुढे न्यायचं, पण अंतिम ध्येयापर्यंत पहिल्याच फटक्यात जाण्याचा हट्ट धरायचा नाही. आणि यामुळे तुमच्या लक्षात येईल की लोकमान्यांचा सामाजिक सुधारणांना विरोध होता अशातला भाग नाही, परंतु नेत्यानं अनुयायांपेक्षा किती पुढे राहायचं याचं नेमकं गणित त्यांना माहिती होतं. नेते आणि अनुयायी यांच्यामधलं अंतर जर वाढलं तर पंचायत होते याची त्यांना कल्पना होती. आणि त्यामुळे ज्यांनी अंतिम ध्येयाला फारसं नुकसान पडत नाही, पोचत नाही, त्याच्यासाठी 2 पावलं वेळप्रसंगी मागे येण्याचीही लोकमान्यांची तयारी होती. कदाचित हीच त्यांची भूमिका पंचहूद आणि ग्रामण्यमध्ये दिसते का याचा विचार केला पाहिजे. आणि जर आपण पुढे श्रीम माट्यानी नंतर म्हटलं तसं जर देश म्हणजे देशातली माणसं असा जर विचार करणार असो तर या माणसांपेक्षा थोडं पुढे राहायचं पण फार पुढे जायचं नाही, ही जी भूमिका आचरणातनं, जसं मी मगाशी कृपा खाडीलकरांचं वाक्य म्हटलं की अभ्यास आणि आचरण्याची भगवद्गीतेनुसार कर्मप्रवण सांगड म्हणजे लोकमान्य, सर्वज्ञ आणि सर्वकृत म्हणजे लोकमान्य. म्हणजे पहा, मी आत्ताच्या माझ्या विवेचनामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय अर्थकारण सांगितलं, आंतरराष्ट्रीय राजकारण सांगितलं, संरक्षण सांगितलं, साखर सांगितली, लखनौ काँग्रेस सांगितली, कामगार पुढारी सांगितले आणि आता मी सामाजिक सुधारणांविषयी बोलतोय. एक व्यक्ती इतक्या पद्धतीने समाजाच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करते, अशा माणसाला राष्ट्रदेव नाही म्हणायचं तर काय. लोकमान्यांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दासगणू महाराजांनी जी गजानन महाराजांची पोथी लिहिली आहे त्यातल्या 15व्या अध्याय हा पूर्णपणाने लोकमान्यांवरती आहे. दुसरंही एक उपकथानक आहे, पण त्या 15व्या अध्यायामध्ये एकूण 144 ओव्या आहेत, त्यातल्या 99 ओव्या ह्या लोकमान्यांवरती आहेत. पहिल्या 2 ओव्या ह्या साधारणपणे चरणाच्या आहेत आणि नंतरच्या काही ओव्या ह्या दुसऱ्या उपकथानकाच्या आहेत. अशा पद्धतीचं एखाद्या राजकीय नेत्याचं आध्यात्मिक पोथीमध्ये असलेला समावेश त्या काळामध्ये, हल्लीच्या काळात आपण कोणी आपल्या चालीसा लिहून घेत असतो तशातला भाग नाहीये. दासगणू महाराजांनी लोकमान्यांचा उल्लेख गजानन महाराजांच्या पोथीत केलाय. साहजिक गजानन महाराज त्या लोकमान्यांच्या एका सभेचे अध्यक्ष होते आणि जेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य जायची परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेला दादासाहेब खापर्ड्यांच्या विनंतीनुसार कोल्हटकरांनी गजानन महाराजांची भेट घेऊन त्यांचा प्रसाद आणि आशीर्वाद मागितलेला होता. आणि त्यावेळेला याच्यासाठी ते दूरदेशी जातील परंतु एक अभूतपूर्व कार्य करतील असा आशीर्वाद आणि आपल्या भाकरीचा प्रसाद दिला होता. ह्या सगळ्या घटना जरूर आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत, परंतु अशा पद्धतीच्या घटना घडून सुद्धा एखाद्या आध्यात्मिक पोथीमध्ये एका अध्यायातला 144 पैकी 99 ओव्या येणारा दुसरा कोणी एखादा राजकीय पुढारी किंवा राजकीय स्वातंत्र्य सेनानी असेल असं मला वाटत नाही. असं असतानाही याचा अर्थ ते केवळ सगळ्यांशी सामधामपणे वागत होते अशातला जरा सुद्धा भाग नाहीये. वेळ प्रसंग पडल्यास आपल्या पद्धतीचा किंवा आपल्या कार्यकर्त्यांना खडसावण्याचाही मार्ग त्यांनी जरा सुद्धा सोडलेला नाही. तत्कालीन काँग्रेस विषयी त्यांची काय भूमिका होती हा वेगळा विषय आहे, परंतु जर कार्यकर्त्यांचा विचार केला तर त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारलेला प्रश्न आहे प्लेगच्या काळामध्ये की काँग्रेसच्या सभेमध्ये झुलताना तुम्ही दिसता परंतु प्लेगच्या कामामध्ये दिसत नाही. ते केवळ यांच्याशीच बोलतात अशातला भाग नाहीये. ज्या पद्धतीने एकंदरीतच नेमस्थांची राष्ट्रीय सभा चाललेली होती त्याच्याबद्दल अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांचा विचार आहे. म्हणजे सदानंद मोऱ्यांनी एका पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ फार छान दिलाय. नेमस्तांना मिळवायची घाई नव्हती आणि टिळकांना कशालाही थांबायची उसंत नव्हती, अशातला भाग नाहीये. माझ्या एका युट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या एका व्हिडिओमध्ये अलीकडे लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद यांची तुलना करणारं तासभराचं विवेचन केलंय. त्याच्यामध्ये योगी अरविंद आणि लोकमान्यांनी काँग्रेसविषयी वापरलेले शब्द हे अत्यंत गमतीचे आहेत. लोकमान्यांनी त्याबद्दलच्या वेळच्या काँग्रेसला असं सुनवायला मागे पुढे पाहिलेलं नाही की सनदशीर चळवळ ज्या मार्गानं, ज्या वेगानं आणि ज्या नेटानं चालवली पाहिजे त्या पद्धतीने ती होत नाही. वर्षात एकदा भेटून याची चर्चा करणं ह्याचा अर्थ आता राष्ट्रीय चळवळ ही एका अर्थानं वार्षिक श्राद्ध झालं आहे असं म्हणणारा हा मनुष्य आहे.
म्हणजे वेळ आली तर ज्या पक्षाचं आपण काम करतो त्याच्या धुरीणांनाही आपल्याला ऐकवायची हा संधी सोडत नाही, आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनाही ऐकवायची संधी सोडत नाही. आणि या माणसाला इतका नैतिक अधिकार आहे, की याच्या विजयी प्रत्यवाय म्हणूनही कोणी किंवा प्रवाद म्हणूनही कोणी बोट उचलू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आम्हाला वरच्यांचं ऐकावंच लागतं असं भाषण जेव्हा आपण ऐकतो, कदाचित ह्या असले गुण परवडणारे नाहीत म्हणून मग त्यांचं नावनिशिवार उल्लेख टाळला जातो का याचाही विचार करू. परंतु या संदर्भामध्ये लोकमान्यांची ही भूमिका इतकी जहाल का होती याचं अत्यंत उत्कृष्ट वर्णन नची केळकरांनी केलंय, आणि म्हणूनही कदाचित त्यांचा राष्ट्रदेव हा उल्लेख केला पाहिजे. की का जनतेनी, का लोकांनी, का कार्यकर्त्यांनी, का त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी लोकमान्यांची ही वाक्य ऐकून घेतली असतील. त्याचं सूत्रमय वर्णन करताना नची केळकर, मी मगाशी म्हटलं तसं ते त्यांनी 3 खंडात्मक चरित्र लिहिलंय. त्याच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणलं की गेले या अर्थाचाच स्वराज्य हा शब्द टिळकांच्या आधी आपल्या देशाला माहिती होता. मिळवायचे या अर्थाचा स्वराज्य हा शब्द कुणाच्या तोंडी सोडा कुणाच्या मनीही नव्हता. त्यावेळेला 20 वर्षाच्या झालेल्या राष्ट्रीय सभेमध्येही हा उल्लेख नव्हता. पण अशा परिस्थितीमध्ये मिळवायचेच, गेले नाही, मिळवायचे नाही, मिळवायचेच अशा अर्थाचा स्वराज्य हा शब्द शिकवणारा पहिला राष्ट्रीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असेल. याचा अर्थ आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि सामाजिक संकेत याची गल्लत ते करत होते अशातला भाग नाही, किंवा वैचारिक मतभेद आणि वैयक्तिक कृतज्ञता यांच्यात ते गल्लत करत होते अशातला भाग नाही. कदाचित टिळकांच्या या सर्वसमावेशकतेमुळेच लोकमान्यांना राष्ट्रदेव म्हणता येईल असं मला वाटतं. आपल्या भारताला सवय, विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये, की लोकमान्य वर्सेस रानडे, लोकमान्य वर्सेस गोखले, लोकमान्य वर्सेस आगरकर. जरूर त्यांच्याकडे वैचारिक मतभेद होते, परंतु या माणसांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे हे लोकमान्यांनी कधीही नाकारलेलं नाही. आणि म्हणून तर अग्रलेखाच्या नंतरचं जे विवेचन आहे त्या विवेचनाचा उल्लेख आपण केला पाहिजे. केवळ तशा पद्धतीचा उल्लेख हे अशातला भाग नाही. टिळकांना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नाटक, संगीत याची काही फार मोठी आवड होती अशातला भाग नाही, परंतु सामाजिक एकता न ते करता याची गरज आहे याची लोकमान्यांना पूर्ण जाणीव होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच कदाचित लोकमान्य हा शब्द लोकांनी त्यांच्याबद्दल रूढ केला असेल. म्हणजे किती त्याच्यामधले गमतीचे किस्से आहेत की केवळ मगाशी मी म्हटलं तसं एडवर्ड कार्सन किंवा चिरोल किंवा मॉन्टेग्यू यांनीच, अशा परकीयांनीच त्यांचं वर्णन केलंय अशातला भाग नाही. पण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांनी जे त्यांचं वर्णन केलंय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, की लोकमान्य बाय नेचर इज अ स्कॉलर, लोकमान्य बाय नेसेसिटी वॉज अ पॉलिटिशियन. मी जाणीवपूर्वक इज आणि वॉज या 2 क्रियापदांवरती जोर दिला. इज ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे त्यांच्यातला स्कॉलर हा केवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत नव्हे नंतरही चालला असं सर्वपल्ली राधाकृष्णन सांगतात. आणि त्या विशिष्ट प्रसंगाची एक गरज म्हणून तो राजकारणी होता. आणि मगाशी एवढ्या करता आपण म्हणलं की त्यांचे इतके बहुआयामी पैलू आहेत. पण हे बहुआयामी पैलू असण्याचं फिरोजशाह मेहता हे त्यावेळेचं काँग्रेसमधलं बडप्रस्थ. फिरोजशाह मेहता हे काही लोकमान्यांचे सहकारी नव्हते, असले तर ते लोकमान्यांचे त्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्धीच होते. पण शेवटी फिरोजशाह मेहतांनीही असं म्हटलं की जर महाराष्ट्र शिवाजी आणि टिळक यांचा तेज विसरला नाही तर एकटा महाराष्ट्र अख्ख्या हिंदुस्थानचं स्वातंत्र्य खेचून आणेल. कल्पना करा, अशा माणसाला राष्ट्रदेव म्हणायचं नाही तर दुसऱ्या कोणाला राष्ट्रदेव म्हणायचं. विशेषतः त्यांचे संदर्भ जसं सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले तसं की बाय नेचर ही इज अ स्कॉलर, असा का विचार करावा लागतो याचा विचार करू. आणि त्याचं अत्यंत उत्कृष्ट वर्णन योगी अरविंदांनी केलंय. आपण जर पांडेश्वरीच्या आश्रमामध्ये गेलो आणि तिथे समग्र अरविंदांचे जर पुस्तकं घेतली तर त्याच्यामध्ये एक जमतेम 45-50 पानांची छोटी पुस्तिका मिळते. त्या पुस्तिकेमध्ये योगी अरविंदांनी बंकिमचंद्र चॅटर्जी, स्वामी दयानंद आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरती लिहिलेले लेख आहेत. प्रत्येक लेख, मी म्हणलं तसं त्या पुस्तिकेचा आकारच मुळे 45 पानांचा आहे, त्यामुळे प्रत्येक लेख हा साधारणपणे 12-14 पानांचा आहे. पण ते योगी अरविंदांचं इंग्रजी आहे, त्यामुळे बाजूला डिक्शनरी घेऊन बसावी लागते. त्या लेखाचं शीर्षकच मुळे अरविंदांनी असं म्हटलंय, द ग्रेट माइंड अ ग्रेट वॉरियर. कल्पना करा, योगी अरविंद जे एका सशस्त्र क्रांतिकारक होते, लोकमान्य टिळक हे त्यांचे काय म्हणू फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड किंवा मेंटर होते, आणि नंतरच्या काळामध्ये तो पूर्णपणाने मनुष्य
पूर्णपणाने तो मनुष्य योग साधनेकडे, आध्यात्मिक प्रगतीकडे गेला. कारण त्यांच्या त्या साधनेतनं त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळणं ही अपरिहार्य गोष्ट आहे, आणि त्यामुळे त्या एका टप्प्यावरती ते थांबले. पण हा मनुष्यही, कारण लक्षात घ्या, लोकमान्य 1920 साली निधन झालंय आणि योगी अरविंद हे 1950 साली निधन झालेली व्यक्ती आहे. आणि नंतरच्या 30 वर्षाच्या काळामध्ये लिहिलेलं हे लेख आणि पुस्तक आहे, कारण लोकमान्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेला लेख आहे असा त्या पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ आहे. कल्पना करा की ज्या माणसानं पॉंडिचेरीला गेल्यानंतर पूर्णपणाने राजकारणापासून फारकत घेतली आहे, अशी व्यक्ती ही लोकमान्यांचा विचार करताना हे करते. त्या लेखामधलं एक वाक्य मला फार आवडतं. त्यांनी असं म्हटलंय की भूतकाळाचा वर्तमान काळाशी आणि वर्तमान काळाचा भविष्य काळाशी संदर्भ संपर्क साधणारा सेतू, सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या असा असलेला सेतू म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. कल्पना करा, योगी अरविंदांसारखा द्रष्टा मनुष्य हे म्हणतो. आजही आपण त्याची अत्यंत मोठ्या प्रमाणावरची प्रगल्भता आणि त्याची असलेली संदर्भ तृप्तता किंवा संपृक्तता ही जाणवतो. मग अशा माणसाला राष्ट्रदेव म्हणायचं नाही तर कोणाला म्हणायचं? आणि आत्ताच्या माझ्या विवेचनातला एक शेवटचा संदर्भ घेतो आणि आपली रजा घेतो, कारण साधारणपणे कुठचंही फेसबुक लाईव्ह सेशन किती काळ करायचं याला काही एक प्रकारची मर्यादा आपण पाळली पाहिजे. परंतु त्याच्या आधी मला आशा आहे की ज्या पद्धतीचं विवेचन मी आता मोजक्या वेळामध्ये करतोय ते विवेचन आपल्यासारख्या जाणकार टिळकप्रेमी श्रोत्यांच्या पसंतीला पुरत असेल. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की या एका वेगवेगळ्या पद्धतीनं या माणसानं जर केलेला विचार असेल, मी जाणीवपूर्वक गीता रहस्यावरती बोलणार नाही, कारण माझा स्वतःचा तेवढा ना गीतेचा अभ्यास आहे ना गीता रहस्याचा अभ्यास आहे. परंतु दोन वेगळ्या पद्धतीनं या माणसाचं वैशिष्ट्य हे मात्र आपल्यासमोर मांडावं असं मला वाटतं. त्याच्या आधी जो मगाशी योगी अरविंदांच्या आधी जो संदर्भ देत होता तो एक किस्सा मात्र मला राहून तुमच्याशी शेअर करावा असा वाटतो. मी मगाशी म्हटलं की गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य यांच्यामधली वैचारिक मतभेदाची चर्चा आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. पण ही चर्चा करताना एक संदर्भ आपण नेहमी दिला पाहिजे असं मला वाटतं. गंगाधरपंत देशपांड्यांच्या पुस्तकामध्ये याचा संदर्भ आहे आणि नर फाटकांनी जे टिळकांचं चरित्र लिहिलंय याच्यामध्येही त्याचा संदर्भ आहे. आणि हा संदर्भ अशासाठी आहे की दोन पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. की लोकमान्यांना एका नाटकाला कृष्णराज प्रभाकर खाडीलकर आणि गंगाधरपंत देशपांडे आग्रहाने घेऊन गेले. लोकमान्यांना मी मगाशीच म्हटलं तसं संगीत, नाटक याचं काही त्यांना वावडं नव्हतं, परंतु त्यांना त्याची फारशी आवडही नव्हती. परंतु आपल्या सहकार्यांच्या आग्रहाखातर ते पुण्यातल्या नाटकाला गेले. तो काळ असा आहे की एकंदरीतच त्यावेळेला पुरुष मंडळीच स्त्रियांच्या भूमिका करत असत. पण लोकमान्याला ज्या नाटकाला ही दोघं जण घेऊन गेलेले होते त्याच्यामध्ये असं होतं की संपूर्ण स्त्रिया सगळ्या भूमिका करत होत्या, अगदी पुरुषांच्या सुद्धा. आणि ते एकंदरीतच तत्कालीन महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवरचं लोकमान्य टिळक हा केंद्रबिंदू करून असलेलं नाटक होतं. टिळकांचीही भूमिका, आगरकरांचीही भूमिका, त्यांच्या समकालीनांच्याही भूमिका, मी मगाशी म्हणलं तसं सगळ्या भूमिका या स्त्रिया करत होत्या. आता लोकमान्य ते नाटकाला आलेत म्हटल्यानंतर त्या नाटक कंपनीचा मालक, त्या थिएटरचा मालक यांनी लोकमान्यांना विनंती केली की तुम्ही काही 4 शब्द बोला. लोकमान्यांनी सांगितलं नाही, लोक इथे नाटक पाहायला आलेत, माझं भाषण ऐकायला नाही, त्यामुळे मी येणार नाही. हा संदर्भ, हा संपर्क, असा मोह हल्ल्याच्या काळातही कोणी आपण पाळत नाही. म्हणजे एकंदरीत सामाजिक संदर्भामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचाही संकेत हा मनुष्य रूढ करतोय. अशाही अर्थी तो राष्ट्रदेव आहे. तसंही त्यांनी लरा पांगारकरांना सांगितलं होतं तसं की कोणतंही भाषण, व्याख्यान हे साधारणपणे 1.25 ते 1.5 तासाच्या वरती जाऊ नये. आजही आपण कमर्शियल प्रोग्राममध्येही टेक्निकल सेशन्स हे 1.5 तासाच्या वर करत नाही आणि तो संकेत मीही आज पाळणार आहे. म्हणजे अशा समाजकारणाच्या संदर्भाच्या दृष्टिकोनातूनही तो राष्ट्रदेव आहे. परंतु तो विषय नाही. परंतु ते नाटक पाहिल्यानंतर त्या 2 मालकांच्या आग्रहामुळे ते सर्व कलाकारांना तिथे भेटायला गेले आणि त्यावेळेला ते म्हणले, मी माझ्या स्वतःच्या रूपाकडे फारसं पाहत नाही, मी आरशातही फारसं पाहत नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने लोकमान्यांची भूमिका, टिळकांची भूमिका तिथे साकारली तर माझ्या लक्षात आलं की हो, मी तशा पद्धतीचे हावभाव माझ्याकडनं होतात. पण मग त्यांनी असं म्हटलं की ऐक, तुम्ही मनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की आज संपूर्ण स्त्रिया अशा पद्धतीचं नाटक इथे करू शकतात. याच्या पाठीमागे फुल्यांचे, याच्या पाठीमागे आगरकरांचे प्रयत्न आहेत. आणि मग त्यावेळेला त्यांनी काढलेले उद्गार असे आहेत की अजून एक गोपाळ आज हवा होता. म्हणजे ज्या आगरकरांशी असलेल्या वैचारिक मतभेदाचे इतके डिमडिम आपण पिटवतो, पण त्याच आगरकरांविषयी टिळकांच्या मनामध्ये असलेला हा जो हळवा कोपरा आहे तोही आपण लक्षात घेतला पाहिजे.
आज मितीला आपण वैचारिक मतभेदापोई ज्या राजकीय आकसाच्या दुसऱ्या टोकाला जातो याची अनंत उदाहरणं आपण आजही पाहतो. त्यावेळेला हा मनुष्य किती संयमाने आणि किती मोठ्या मनाने त्याच्याकडे पाहतो याचा विचार केला पाहिजे. अर्थात तो त्या राजकारणाचा पोत आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे, पण त्याच्या पुढची जी सूचना आहे ती लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यांनी त्या नाटकाच्या लेखकाला असं सांगितलं की या लेखनाचा टोन थोडा कमी करा, कारण म्हणले मी व्यक्ती आणि राजकारणी म्हणून ब्रिटिश राजवटीच्या वक्रदृष्टी खालती आहे याची मला सवय आहे, परंतु माझ्यावरची वक्रदृष्टी या नाटकामुळे तुमच्यावरती नको वळायला. आणि त्यातही या नाटकामध्ये सगळ्या स्त्रिया काम करतात. कोर्टात काय किंवा पोलीस स्टेशनमध्ये काय स्त्रियांनी जावं अशी भूमिका नाही. मग या माणसाला राष्ट्रदेव म्हणणार नाही तर मग काय म्हणणार? मग आपण विचार केला पाहिजे की अशा वेगवेगळ्या संदर्भामध्ये जेव्हा हा मनुष्य उभा राहतो, ही जी भूमिका आहे की याच्या पाठीमागे नेमकं कोण याचा विचार केला पाहिजे, ही जी गणित आहेत हे एका वेगळ्या संदर्भाने लक्षात घेतली पाहिजे. केवळ साहित्याकडे केवळ नाटकाकडे अशा पद्धतीने विचार केला अशातला भाग नाही. टिळकांवरती एकूण 18 नाटकं लिहिली गेली आणि त्यातली 12 नाटकं त्यांच्या स्वतःच्या हयातीत लिहिली गेलेली आहेत. परंतु ही जी भूमिका आहे की माझ्यावरची वक्रदृष्टी तुमच्यावरती नको, ही समाजाच्या किती वेगवेगळ्या संदर्भामध्ये आहे याचं एक उदाहरण मला सांगितल्याशिवाय राहत नाहीये. जसं त्यांनी त्या नाटकाच्या लेखकाला म्हटलं की माझ्यावरची वक्रदृष्टी तुम्हाला तुमच्यावरती नको, तसंच त्यांनी एकदा पैसा फंडच्या बाबतीत ते सांगितलं. पैसा फंड ही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली संकल्पना नाही, परंतु बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचे लोकमान्य टिळक संचालक झाल्यानंतर पैसा फंडाचे प्रवर्तकांनी लोकमान्यांशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्याही कंपनीचे किंवा आमच्याही संस्थेचे संचालक व्हा, कारण लोकमान्यांचं अर्थकारणामध्ये असलेली कॉन्ट्रीब्युशन किंवा अर्थकारणी लोकमान्य हा एका स्वतंत्र विवेचनाचा विषय होईल. माझ्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी या संबंधातली 2 भाषणं आहेत. तुमच्यापैकी ज्या कोणाला हवं असेल त्यांनी चंद्रशेखर टिळक या माझ्या युट्यूब चॅनलवरतीच त्याचा जरी विचार केला तर जाऊन तो व्हिडिओ पाहिलात तरी चालेल, प्रश्न तो नाहीये. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की हा विचार तुम्ही करू नका, पण आता तुम्ही कल्पना करा. पण ते म्हणले मग आमच्या कसं करता येईल? तर लोकमान्य म्हणले मी तुमच्या संकल्पनेच्या पूर्णपणाने मागे उभा राहीन. माझे जिथे जिथे कार्यक्रम असतील तिथे तिथे पैसा फंडाचे तुमचे पैसे गोळा करण्याची मी मुभा देतो. आणि मग त्याच्या बदल्यात फक्त तुम्ही एक करायचं की वेळोवेळी तुम्ही तुमचे हिशोब मला दिले पाहिजेत, मी ते केसरीतनं प्रकाशित करेन. आज आपण कॉर्पोरेट कंप्लायन्सच्या नावाखाली क्वार्टरली रिझल्ट, हाफ इयरली रिझल्ट, इयरली रिझल्ट, 9 मंथली रिझल्ट याची चर्चा करतोय. आता सध्या आपण जर दररोज कुठचाही पेपर काढला तर ना कुठच्या तरी कंपनीचे आपल्याला क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळतात, अगदी सर्वसामान्य पेपरमध्ये सुद्धा. त्यावेळेला कायद्याची अशी कोणतीही गरज नसताना हा मनुष्य तो मापदंड घालतो. मग याला हल्लीच्या भाषेतला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणता येईल की नाही? त्याच्या मागची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे की पैसा फंडचे पैसे जर तुम्हाला लोक देत असतील, पैसा करून देत असतील, तर त्याच्या बरोबरीने दुसरा विचार असा केला पाहिजे की याचे हिशोब जर लोकांपर्यंत पोहोचले तर लोकांच्या लक्षात असं येईल की आपण ज्याला पैसा दिलो त्याच्या कारभाराची ही स्थिती आहे. त्याच्यातर्फे जे 162 वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवरती चालवले गेले, तळेगावची काच फॅक्टरी हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तर तेवढा एकच प्रकल्प नव्हता, असे एकूण 160 प्रकल्प आहेत. मग अशा प्रकल्पाचे प्रत्येक प्रकल्प कुठच्या टप्प्यावरती आहे हे लक्षात आल्यानंतर तो टप्पा एका विशिष्ट पातळीवरती आल्यानंतर तो उद्योजक पैसा फंडचे पैसे परत करेल. म्हणजे हल्ली आपण सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये काम करतो अशा अर्थी, तर मग तशा आशयाचा उद्योग दुसऱ्या कोणाला करायचा असेल तर त्याच्या लक्षात येईल की हे स्टेटस आहे म्हणजे आता मला येता येईल. मग एकंदरीतच हे जे सगळं इकॉनॉमिक सायकल आहे याचा किती वेगवेगळ्या पद्धतीनं विचार या माणसांनी केला हाही विचार आपल्याला करावा लागतो. आणि अशाही अर्थाने मी राष्ट्रदेव लोकमान्य पाटला म्हणजे अर्थकारण असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, संरक्षण असेल, पक्ष किंवा संघटन बांधणी असेल, अध्यात्म असेल, याचा विचार केला पाहिजे. आणि इतकं असूनही टिळकांना राष्ट्रदेव म्हणण्याचं जे खरं कारण आहे तो मुद्दा शेवटी घेतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामधली क्रांतिकारकाच्या बाजूनी उघडपणानेही आणि गुप्तपणानेही उभी राहिलेली एकमेव स्वातंत्र्य सेनानी असणारी व्यक्ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि म्हणूनच तर सावरकर त्यांच्याविषयी बोलताना असं म्हणत असत की दिवसा पाहिलेले आणि रात्री भेटलेले लोकमान्य किंवा बळवंतराव ही वेगळी व्यक्ती आहे. सावरकर लोकमान्यांविषयी म्हणतात. हे असं म्हणण्याचं कारण इतकंच नाहीये की सावरकरांना त्यांनी दंड केला म्हणून हे आमचे गुरुच नव्हेत असा अग्रलेख लिहिला म्हणून नाही. सावरकरांसाठी श्यामजी वर्मांना त्यांनी पत्र लिहिलं म्हणून सावरकर इंग्लंडला जाऊ शकले म्हणून नाही.
तर एकंदरीतच त्या क्रांतिकारकांच्या बाजूने ते उभे राहिले याचं कारण आहे. नंतरच्या काळामध्ये टिळकांविषयी बोलताना सावरकरांनी जे केलेलं विधान आहे हे आज राष्ट्रदेव लोकमान्य हा विषय मांडताना माझा शेवटचा मुद्दा आहे. लोकमान्यांविषयी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणाले की आम्ही क्रांतिकारक हे समरांगणामध्ये लढणारं पातं होतं, पण त्या पात्याच्या खडगाची मूठ लोकमान्य होते. मूठ जरी समरांगणी लवलवली नाही तरी सुद्धा मुठीच्या वजना आणि ताकदीवरतीच पात्याचं फिरणं हे अवलंबून असतं. आम्ही क्रांतिकारक जर ते लवलवणारं पातं असू तर आमच्या खडगाची मूठ हे लोकमान्य होते. मग एकंदरीतच नेपाळमधला कौलाचा कारखाना सकृतदर्शनी दाखवायचा विचार असू दे आणि त्याच्या माध्यमातून केलेली बंदुकांची निर्मिती असू दे, बॉम्ब गोळ्यांच्या संदर्भातले ऍसिडचे केलेले प्रयोग असू देत, सेनापती बापटांच्या मागे उभं राहणं असू दे, चाफेकरांच्या बाबाराव सावरकरांच्या बाबतीतल्या त्यांच्या भेटी असू देत, लोकमान्य आणि क्रांतिकारक अशा आशयाचं यदी फडक्यांचं मुळी पुस्तकच आहे. असा जर विचार केला तर या माणसाचा विचार करणार की नाही. आणि एक जो मुद्दा त्यांचा आणि विवेकानंदांच्या बाबतीतला आहे, कारण त्यांनी मी सुरुवात केली ती म्हणून विवेकानंदांच्याच उदाहरणाने मी आजच्या विवेचनाचा समारोप करतो. विवेकानंदाने मी मगाशी असं म्हटलं होतं की 1902 साली लोकमान्यांना अशी प्रस्ताव दिला होता की लोकमान्यांनी संन्यासाश्रम स्वीकारून कलकत्त्याला यावं. लोकमान्यांनी त्यावेळेला ते नाकारलं होतं. ते म्हणले की नाही, मला माणसात राहून काम करायला आवडतं आणि जर तुम्ही भूगोलाचा बदल म्हणलात तर एखाद्या नेत्यानं आपल्या प्रदेशामध्ये आपला प्रभाव निर्माण केला किंवा त्याचा चालू राहिला त्याचा इतरही प्रभावांवरती किंवा प्रांतावरती नक्की प्रभाव पडतो. आता कदाचित मी मगाशी म्हणलं तसं की विवेकानंदांसारख्या प्रज्ञाशाली पुरुषाला लोकमान्यांविषयी त्या काळात असं वाटलं असतं की काही काळ हे थोडा 2 पावलं मागे येणं आपण म्हणतो तसं झालं तर ब्रिटिशांच्या तीव्रतेची धार कमी होईल असा त्याच्या मागचा उद्देश असेल, ही गोष्ट उघड आहे. पण असं असलं तरी ना विवेकानंदांच्या मनात ना लोकमान्यांच्या मनात विवेकानंद